पत्नी भोंदूबाबा खरात सोबतचे चाकणकरांचे व्हिडिओ समोर आल्यानंतर चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठली आहे। रुपाली पाटील, दमानिया, करुणा मुंडे, संजय राऊतांनी चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। रुपाली चाकणकर यांना तातडीने अटक करून नार्को टेस्ट करा अशी मागणी अंधारेंनी केली, तर महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर फरार असल्याची टीका रुपाली पाटील यांनी केली आहे। नाशिकमधल्या भोंदूबाबा खरात प्रकरणामध्ये रुपाली पाटील ठोंबरे, सुषमा अंधारे, अंजली दमानिया यांनी चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे। तर चाकणकर तंत्रमंत्र विद्या करत होत्या असं पीडितेनं सांगितल्याचा दावा अंधारेंनी केलाय। चाकणकरांना अटक करा, नार्को टेस्ट करा अशी मागणी अंधारेंनी केली आहे। 2 सप्टेंबर 2024 ला सोमवती अमावस्येला चाकणकरांनी अनामिका कापली होती। त्यानंतरचे अनामिकाला बँडेज लावलेले चाकणकरांचे फोटो अंधारेंनी पत्रकार परिषदेत दाखवत निशाणा साधलाय। ज्या बाईंना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसवलेलं आहे त्या बाई 2 सप्टेंबर 2024 ला सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वतःची अनामिका कापून अशा पद्धतीची तंत्रमंत्र विद्या करतात असं पीडित महिला सांगतात। आणि अनामिका कापून घेतली, ती कधी कापली, 3 महिने त्याच्यावर बँडेज होतं, या सगळ्या गोष्टी ज्या मांडल्या, हे सगळं बघितल्यानंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलांचंच नाही तर पुरुषांचं सुद्धा डोकं उसळलं पाहिजे आणि तात्काळ या व्यक्तीला अध्यक्ष पदावरनं काढा, अटक करा अशी माझी पहिली मागणी। आणि कुठच्याही प्रकारे हे जे प्रकरण आहे ते दाबलं गेलं नाही पाहिजे। रुपाली पाटील ठोंबरे, दमानिया आणि करुणा मुंडेंनी संजय राऊतांनीही चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। राजीनामा तर झालाच पाहिजे, परंतु रुपाली निलेश चाकणकर यांना सह आरोपी केलं पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी सीबीआय कडे याचा तपास दिला पाहिजे। 24 तासात बडतर्फ करा, राजीनामा नाही बडतर्फ करा, नाहीतर महाराष्ट्राच्या सगळ्या महिला नेत्यांना मी विनंती करेन की यांच्या विरुद्ध आपण एक मोठं आंदोलन केलं पाहिजे। जोपर्यंत ही बाई त्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष पदावरनं जात नाही तोपर्यंत तिथे ठिय्या आंदोलन पण दिलं पाहिजे असं मी आज जाहीर करते। सीएम साहेबांनी, देवाभाऊनी आपले आणि सुनेत्रा वहिनींनी जरी दखल घेतली आणि राजीनामा घेतला तो चांगली गोष्ट आहे, नाही तो सोमवारी मी आपले सीपी साहेबांना उपोषणच्या निवेदन देणारे मंत्रालयाच्या समोर त्यांना राजीनामा द्यावाच लागेल। पण ते एक स्वायत्त बॉडी आहे, ती स्वायत्त असेल ना तर महास्वायत्त असेल, नेमली कोणी? सरकारनंच नेमतं ना, सरकार शिफारस करत आहे। जर सरकार एखाद्या व्यक्तीला संविधानिक पदावर नेमा अशी शिफारस करत असेल तर या व्यक्तीला त्या पदावरून काढा अशा प्रकारची शिफारस सुद्धा सरकार राज्यपालांना करू शकते। कुणासोबत फोटो असले म्हणजे त्या राजकीय बाबाचे संबंध असतील असे नाही। या प्रकरणामध्ये सखोल तपास सुरू आहे आणि या तपासा अंतर्गत जो कोणी दोषी असेल त्या सगळ्यांवर निश्चित कारवाई झाली पाहिजे। भोंदूबाबा प्रकरणामध्ये योग्य ती कारवाई झालेली दिसेल असं पटेल यांनी म्हटलं। तर रुपाली चाकणकर यांच्या संदर्भात प्रश्न विचारताच तटकरेंनी मात्र बोलणं टाळलं। सर, तुम्ही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहात, रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी होतीये, सर तुम्ही प्रतिक्रिया काय नेमकी? कारण मागणी होतीये, विरोधक मागणी करतात सर। आजचा क्षण हा वेगळा आहे। या क्षणाचं महत्त्व देशात आणि जगात मोठ्या प्रमाणावरती आहे। योग्य वेळेला ही भूमी हे क्रांती जर ऐका ना साहेब, मला माझा बोलण्याचा घटनेने अधिकार दिला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करतो त्यावेळेला, तर मला ज्या वेळेला मी बोलायचं आहे तेवढंच बोलेन, मला ज्या वेळेला त्या विषयावरती बोलायचं आहे त्याला नक्कीच बोलेन। धन्यवाद। तर काही राजकीय लोकांचा नाव त्यांच्याशी काही जोडलं गेलं आहे। नक्कीच आम्ही राष्ट्रवादी म्हणून योग्य कारवाई करणार आणि हे येणारा तुम्हाला 1-2 दिवसामध्ये दिसेल। तर सावित्रीची लेक जिथे भोंदू पावलांवर झुकली असं म्हणत अमोल कोल्हेंनी चाकणकरांवर बोचरी टीका केली आहे। सावित्रीची लेक जेव्हा भोंदू पावलांवर वाकली, सावित्रीची लेक जेव्हा भोंदू पावलांवर वाकली, गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म
साऱ्या अक्षरधनाची अक्षरशः होळी झाली, अक्षरशः होळी झाली. जो दोषी आहे त्यावर प्रचंड मोठी कारवाई, जे नियमात आहे साऱ्या कारवाया जे या ठिकाणी सरकार करताय, पोलीस करताय, मला वाटतं की यामध्ये सत्य समोर येईल आणि सत्यामधून असे भोंदूगिरी करणारे लोक हे या ठिकाणी जेरबंद